इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये शेवटच्या खुर्चीवर बसल्यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका. ज्यांनी स्वाभिमान विकला त्यांना काँग्रेसने जागा दाखवली. शिंदेंचा टोला, शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्यावरून संजय राऊत आणि नरेश म्हस्केंमध्ये जुंपली. नरेश म्हस्के दुतोंडी गांडूळ, राऊतांची जहरी टीका, तर गांजा राऊत म्हणत म्हस्केंचा पलटवार. उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान, आशिष शेलारांची खोचक टीका. तर प्रेझेंटेशन बघण्यासाठी ठाकरे मागच्या रांगेत बसल्याचं राऊतांचं स्पष्टीकरण. मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदेंच्या सेनेचं उपरोधिक आंदोलन. उद्धव ठाकरेंना माफ करा म्हणत शिंदे सेनेची प्रार्थना. इंडियाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मागच्या खुर्चीवर बसवल्याचा आरोप. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास स्वतंत्र बैठक. महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांसह राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबतही चर्चा. मतांची चोरी हा राज्यघटना आणि लोकशाहीशी धोका. राहुल गांधींचा हल्लाबोल. शपथपत्र सादर करा म्हणत निवडणूक आयोगाकडून आज भेटीचं निमंत्रण. 11 ऑगस्टला आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा. अमित शहांचा राहुल गांधींवर पलटवार. मतदान याद्यांवर शंका उपस्थित करू नका, तुमच्या आजोबांपासून हेच सुरू. अमित शहांचा निशाणा. गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण करून हत्येचा प्रयत्न. रोहित पवारच मास्टरमाइंड, पडळकरांचा आरोप. तर आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. पुणे जिल्ह्यामध्ये 3 नव्या महापालिका होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून घोषणा. चाकण, हिंजवडी आणि मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची भागातही एक महापालिका करणार. हिंगोलीमध्ये पावसाची जोरदार हजेरी. कयाधू नदीला पूर आल्यानं समगा ते हिंगोली मार्ग बंद. वाशिममध्ये पावसामुळे शेतातलं पाणी घरात, तर विक्रीसाठी बाजारात आणलेले भुईमुग भिजले. कपिल शर्माच्या कॅनडामधल्या कॅफेवर महिन्याभरात दुसऱ्यांदा गोळीबार. कपिलने शोमध्ये सलमान खानला बोलवल्यानं गोळीबार. लॉरेन्स गँगच्या हॅरी बॉक्सरची ऑडिओ क्लिप समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.